नमस्कार, सिडनीच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 मार्च 2024 वार बुधवार। बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने। धर्म म्हणजे मानवी अंतःकरणाच्या विकासाचे फळ आहे। यास तो धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक म्हणून मानवी अंतःकरण आहे। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। अपन ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। शहरातील राजकमल चौकातील एका मोबाईल शॉपीसमोर उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरी केली असता याच गुन्ह्याच्या शोधात सिटी कोतवाली पोलीस असताना त्यांच्या हाती एक अट्टल दुचाकी चोरटा गवसला। सिटी कोतवाली पोलिसांनी गुप्त माहितीवरनं अट्टल आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 4 दुचाकी जप्त करण्यात यश आले आहे। काहीच दिवसाआधी बडनेरा येथे राहणारे फिर्यादी अब्दुल रईस हे राजकमल चौकात आले असता त्यांची MH27 BY 5439 क्रमांकाची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती। याचीच तक्रार फिर्यादीने सिटी कोतवाली पोलीस स्टेशन येथे केली असता पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत। सिटी कोतवाली DB पोलीस याच घटनेच्या तपासात लागले असता त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरनं अकबरनगरमध्ये राहणारा 30 वर्षीय अट्टल दुचाकी चोरटा फारुख खान उर्फ शाहरुख शमनेर खान याला ताब्यात घेतले। पोलिसांनी त्याच्याकडून 4 चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत। ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनात सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक अजय जाधव, पोलीस कर्मचारी रंगराव जाधव, मलिक अहमद, आशिष इंगळेकर, प्रमोद हरणे, पंकज अंभोरे यांनी केली। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना आंतरराष्ट्रीय फोनवर मारण्याची धमकी आल्याने आमदार रवी राणा यांची यावर पहिलीच प्रतिक्रिया समोर आली आहे। खासदार नवनीत राणा यांना अफगाणिस्तान व पाकिस्तानमधून धमकी आली। खासदार OVC यांची देखील चौकशी करून कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार राणा यांनी स्पष्ट केली आहे। यासोबतच OVC आणि धमकी देणाऱ्यांची लिंक काय आहे हे लवकरच बाहेर येईल। लोकसभामध्ये खासदार OVC आणि नवनीत राणा यांच्यात वाद झाला होता। अनेकदा OVCच्या कार्यकर्त्यांचा आम्हाला धमक्या आल्या होत्या असे स्पष्ट करीत माझं रश्मी शुक्ला यांच्याशी बोलणं झालं आहे। ATSची चौकशी लागली असे रवी राणा यांनी स्पष्ट केलेत। असं आहे की देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्याप्रमाणे हिंदुत्वाचे विचार जे श्रीरामाचं नाव घेऊन नवनीत राणांनी प्रखरपणे मांडले, त्याच्यामध्ये OACचा जो विरोध होता आणि OACनी सुद्धा बाबरी मस्जिदला घेऊन जो आक्रोश दाखवला आणि नवनीत राणाचा विरोध केला, त्याच्यामध्ये आक्रोश दाखवला, द्वेष निर्माण केलं आणि त्याचमध्ये इम्तियाज अली यांनी जे संभाजीनगरचे खासदार आहे त्यांनी अनेक सभेमध्ये नवनीत राणाला दम दिला, इशारा दिला आणि खालच्या पातळीवरची टीका केली। त्यानंतर OACच्या अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले, धमक्या आल्या, त्याला आम्ही भीक टाकली नाही। पण आज खऱ्या अर्थानं पाकिस्तानवरनं, अफगाणिस्तानवरनं जर धमक्यात असेल की नवनीताला उडवून देऊ, भाजपच्या काही मोठमोठ्या नेत्यांची नावं घेऊन त्यांना उडू, देशामध्ये बॉम्बस्फोट करू, अशी परिस्थिती करू, दुसऱ्या देशाचं नाव घेऊन दम देणं आणि नवनीत राणांच्या पूर्ण प्रोग्रामची आम्ही रेकी करत आहे, माहिती घेत आहे आणि त्या रेकीच्या माध्यमातून त्यांच्यावर आमचं पूर्ण लक्ष आहे। येणाऱ्या काळामध्ये कुठे उडून जाईल नवनीत राणा ते दिसणार पण नाही
आणि कुठल्या प्रकारे कशा त्यांची हत्या केली जाईल या संदर्भात जर पाकिस्तानहून धमक्यात असेल तर OACची तिथे लिंक आहे का, OACचा त्यांचा संबंध आहे का, त्यावर पूर्णपणे केंद्रीय आणि राज्याच्या एजन्सी नक्की तपास करणार आहे. राज्याच्या DG रश्मी शुक्ला मॅडमला पूर्ण माहिती दिली, त्यांनी ATSचा तपाससुद्धा सुरू केला. अमरावती शहराचे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांनासुद्धा माहिती दिली, त्यांनीसुद्धा FIR केला आणि तपास चालू केला. राज्याचे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही माहिती दिली. तर मला विश्वास आहे केंद्रीय एजन्सी राज्याच्या एजन्सी मिळून OACचा पुरा तपास करतील. त्यांचा संबंध पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या कुठल्या लोकांशी आहे, कुठले लोक OACनी जो द्वेष नवनीत राणाचा पार्लमेंटमध्ये केला, आपल्या संभाजीनगरचे जे खासदार आहे इम्तियाज अली यांनी जो धमकी दिली त्याच्याशी लिंक आहे का याचा तपास करून नक्की OACच्या जांच झाली पाहिजे आणि त्यांना धमकी देणाऱ्यांना गजाआड टाकलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. मला विश्वास आहे राज्याची एजन्सी आणि केंद्राची एजन्सी कारवाई करेल आणि OACचा पर्दाफाश होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सक्षम आहेत. नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्यांना पाकिस्तानातून अफगाणिस्तानामधून ओढून आणलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली. खासदार नवनीत राणा यांना फोनवर धमकी मिळाल्याने या प्रकरणात आमदार बच्चू कडूने आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून नवनीत राणांना धमकी येत असेल तर मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह आहे, असे वक्तव्य करून मोदींच्या सरकारमधील खासदाराला जर धमकी येत असेल तर मग कायदा कुठे राहिला, असा सवाल सुद्धा करण्यात आला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवरून जीवे मारण्याची धमकी आल्याची आताची माहिती आहे. या संदर्भात राजापेठच्या पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दाखल झाली. तुमची काय प्रतिक्रिया आहे? मला वाटतं अशा धमकी देणाऱ्याला शोधलं पाहिजे. पाकिस्तानात जाऊन खरं तर आता मोदीजी सक्षम पंतप्रधान आहे, त्यांना ओढून आणा पाकिस्तानातून, अफगाणिस्तानातून. त्यांचं सरकार असताना एवढ्या पाकिस्तान आणि एवढ्या दुरून जर धमकी येत असेल तर हे मोदी साहेबांच्या केंद्र सरकारवर प्रश्नचिन्ह आहे. मोदी साहेब प्रभावशाली व्यक्तिमत्व या देशामध्ये आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या खासदाराला धमकी येत असेल तर मग राहायला कुठं कायदा व्यवस्था. आणि ते आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या धमक्या मान्य करतो, दिल्लीहून आली असती किंवा एखाद्या गावातून आली असती. एकदम पाकिस्तान अफगाणिस्तानहून जर हे येते तर हा मोबाईल कसा गेला, कोण आहे हे शोधलं पाहिजे सगळं. असुद्दीन ओवैसी याच्यामागे असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील असल्याची जी माहिती आहे, जी आरोप आहे, जे रवी राणांनी केला. काय असुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील याच्यामागे आहे? नाही, आता कसं आहे, आता हे निवडणूक आहे, यांना एका धर्माला टार्गेट करावंच लागेल. आणि आता कुठं जमलं नाही तर आम्ही झेंडे बाहेर काढतो. काहीच जमलं नाही, आपलं मुद्दे संपले का झेंडे बाहेर येतात. ते आता झेंडे बाहेर येणारच आहे. हिरवा येईल, निळा येईल, भगवा येईल. लोकांना समजून घेतलं पाहिजे काय हे जे आता जे वेळेवर झेंडे काढतात हे कोणासाठी काढतं, लोकांसाठी काढतं का स्वतःसाठी काढतात. शेवटला प्रश्न आम्ही भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. अंजनगाव सुर्शी तालुक्यातील पांढरी खानमपूर या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या मुख्य प्रवेशद्वाराला एका गटाने विरोध केल्याने अनेक दिवसांपासून गावात वाद पेटत असताना आता याच गावातील बौद्ध समाज बांधवांवर एका गटाने चक्क बहिष्कार टाकल्याने आता संपूर्ण बौद्ध बांधवांनी 6 मार्चला गावच सोडले. शेकडोंनी पायदळवारीला सुरुवात करून मुंबईच्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांनी दुपारी दर्यापूर गाठलेत.
तर आता याच गावात स्मशान शांतता पसरली असून संपूर्ण गावात कर्फ्यू सदृश्य वातावरण पसरले आहेत। या पुरोगामी महाराष्ट्रात अद्यापही जात संपलीच नाही का, हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात येत असलेल्या पांढरी खानमपूर या गावात घडलेल्या माणुसकीला कलंक लावण्याच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे। गावातील ग्रामपंचायतने याच गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार निर्माण होण्यास ना हरकत प्रमाणपत्र दिले असतानाही येथील एका गटाने याच प्रवेशद्वाराला विरोध दर्शविला आणि हेच प्रवेशद्वार होऊ नये याकरिता तक्रारी दिल्याने याआधी निर्माण होत असलेल्या बांधकाम ठिकाणी 2 गटात चांगलाच वाद पेटला होता। त्यावेळी पोलिसांनी धाव घेऊन वातावरण शांत केलेत। काही दिवसांनी पुन्हा वाद पेटला। न्याय मिळावा या उद्देशाने बौद्ध समाजातील नागरिकांनी पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या कार्यालयाकडे धाव घेऊन निवेदन सादर केलेत। कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुद्धा केले होते। आता याच गावातील एका गटाने चक्क बौद्ध समाजावर बहिष्कार टाकल्याचा आरोप करीत गावातील 200 बौद्ध बांधवांनी गावातून आपल्या कुटुंबासह मुंबईला पायदळवारीला 6 मार्चला सुरुवात केली। नेमकं प्रकरण काय आहे? जर याच प्रवेशद्वाराला ग्रामपंचायतने परवानगी दिली असेल तर दुसऱ्या गटाने विरोध का केला? एवढंच नाही तर बहिष्कार का टाकण्यात आला? शासन प्रशासनाने आतापर्यंत लक्ष का दिले नाही? आता याच घटनेवर अमरावती शहरातील अनेक बहुजन पक्ष संघटना पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची विनंती केली असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे। मुंबईला पायदळ निघालेल्या बौद्ध समाजाने आता दर्यापूर गाठले आहे, तर दुसरीकडे या गावात आता स्मशान शांत वातावरण निर्माण झाले आहे। रस्त्यावर चौकात फक्त शेकडो पोलिसांचा बंदोबस्त दिसून येत आहे। यावर आता अनेकांच्या प्रतिक्रिया आमच्या सिटी न्यूजकडे प्राप्त होत आहेत। या भयावह घडलेल्या घटनेवर कायमचा तोडगा काढणे आता अति गरजेचे झाले आहे। अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपूर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेशद्वार लावण्यावरून हा वाद पेटलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून हे आंदोलन सतत सुरू आहे। प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारची दखल या मुद्द्यावर घेतली नाही आहे। त्यामुळे संपूर्ण जनसमुदाय आज पांढरी खानमपूर या ठिकाणावरून मंत्रालयाकडे जाण्यासाठी निघालेले आहे। आपल्यासोबत सुरेश भाऊ तायडे आहेत, वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष, यांच्यासोबत आपण बोलूया। हो, नेमका हा जो मोर्चा आहे हा मोर्चा ओढवलेला आहे, नेमकं कुठपर्यंत जाणार आहे काय सांगतो? गेल्या 2 महिन्यापासून पांढरी खानमपूर या ठिकाणी या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराचा जो मुद्दा आहे हा ठीक व्यवस्थितपणे सुरू होता, पण तिथले जातीवादी लोकांनी मुद्दा उपस्थित केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला विरोध केला। या भारत देशामध्ये राहणारा प्रत्येक माणूस हा संविधानाला मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतो। जर या देशामध्ये, या महाराष्ट्रामधल्या अमरावती शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये जर असा प्रकार घडत असेल, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाला विरोध असेल, तर हा विरोध भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे। या ठिकाणी ज्या माणसावर ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हे दाखल आहे तो जिल्हाधिकारी, SP, पोलीस ठाणेदार संपूर्णाच्या खुर्चीला लावून बसतात, सर्व त्याचा मान सन्मान करतात। कुठेतरी हे लोक जातीवादाला खतपाणी घालत आहे। गेल्या 2 महिन्यापासून पांढरी खानमपुरी लोक न्याय मागत असताना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, संपूर्ण प्रशासन त्या गावकऱ्यावर, बौद्ध बांधवावर दबाव आणत असल्याचा प्रकार या ठिकाणी चालू होता। मात्र आज संपूर्ण जातीवादाला कंटाळून संपूर्ण गावातील संपूर्ण बौद्ध बांधव या पांढरी खानमपूर येथून आज अमरावती आणि अमरावतीवरून मुंबई मंत्रालयामध्ये ते धरणे आंदोलन देणार आहे। आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून इथे मी एक आवाहन करतो, जर अमरावती जिल्हा प्रशासनाने 2 दिवसामध्ये जर त्यांना न्याय दिला नाही तर 3ऱ्या दिवशी अमरावती जिल्हा बंदचा मी हाक देतोय आणि अमरावती जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील संपूर्ण बौद्ध बांधवांना विनंती करतो की हे लोक जे निघाले आहेत त्या लोकांना नाश्त्याची, जेवणाची, पाण्याची व त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रस्त्यावर उतरून आंबेडकरी जनतेने घेतली पाहिजे। धन्यवाद। एकत्र आलेले आहे। जर कदाचित जिल्हा प्रशासनाने यावर कुठलीच दखल न घेतल्यास येत्या काही दिवसामध्ये संपूर्ण अमरावती जिल्हा बंद करणार असल्याची अशी हाक आंबेडकरी अनुयायांनी केलेली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये आज काही घटना घडली आहे। खानापूर पांढरी अंजनगाव सुर्जी तालुका येतं, या तालुक्यामध्ये खानापूर पांढरी या गावातील जी बौद्ध वस्ती आहे त्यातील 200 लोक, म्हणजे 200 घरं, कुटुंब आपलं गाव सोडून मुंबईच्या वाटेला निघाले अशी बातमी आम्हाला सिटी न्यूजच्या माध्यमातून कळलेली आहे। ही बाब अत्यंत गंभीर असून अमरावती जिल्ह्याकरिता काळिमा फासणारी आहे। अमरावती जिल्हा हा संतांचा जिल्हा आहे। या ठिकाणी संत गाडगे महाराज,
पुडूजी महाराज आणि भाऊ पंजाबराव देशमुख या मातीमध्ये जन्मले. त्यांचा वारसा घेऊन हा जो जिल्हा आहे हा पुढे चाललेला आहे. या ठिकाणी सर्व लोक गुण्या गोविंदाने नांदतात आणि जातीविरहित कार्याला अधिक महत्त्व देतात. मात्र या घटनेमुळे अमरावती जिल्ह्याला काळिमा फासलेली आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आहे. मी बौद्ध बांधवांना विनंती या माध्यमातून करतो आहे की त्यांनी कुठल्याही परिस्थितीत गाव सोडू नये. या ठिकाणचे सर्व सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे, राष्ट्राला प्राथमिकता देणारी जी लोक आहेत ते आपल्या बाजूनी उभी आहेत. आपली ताकद बढून ते आपल्याला मदत करतील. आपण कोणत्याही परिस्थितीत गाव सोडू नये. आपण राज्यघटनेच्या माध्यमातून न्याय हक्काकरिता शांततेच्या मार्गाने आंदोलन करावे आणि आपल्या आंदोलनाच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू. या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांना मी या घटनेची माहिती ईमेलद्वारे पोहोचवलेली आहे आणि याद्वारे मी मागणी केलेली आहे की या घटनेची सखोल चौकशी करून दोषीविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी आणि त्यांना जेरबंद करण्यात यावे. ही घटना महाराष्ट्राला लाजिरवाणी आहे, अमरावतीच्या इतिहासाला काळिमा फासणारी आहे. अशा निंदनीय घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि वारंवार अशा घटना या राज्यात आणि या देशात होऊ नये याकरिता केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने याची तीव्र दखल घ्यावी अशी मागणी एकता रॅली आयोजन समिती अमरावती, डॉक्टर आंबेडकर सोशल फ्रंट महाराष्ट्र राज्य अमरावती याचा मुख्य संयोजक या नात्याने मी आज करतो आहे. जय भीम. लोकसभा निवडणूक आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा निवडणूक आमच्यासाठी प्रथम आहे. विधानसभेची बोलणी नाही तर मग 400च्या पार या वाट्यात आमचा काय संबंध येतो, अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट केली. महायुतीच्या बैठकीचं मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तरी जायची इच्छा नाही. लोकसभा निवडणूक लढवण्याची आमची मानसिकता नाही. अमरावती अकोलामध्ये लोकसभा निवडणूक लढू अशी प्रतिक्रिया सुद्धा आमदार कडू यांनी स्पष्ट केली. भाजप म्हणते की आम्ही 400च्या पार जाऊ, त्यामुळे तुमचा वाटा किती असेल? मला काय, माझा काय वाट्याचा संबंध आहे? लोकसभा आमच्यासाठी दुय्यम आहे, विधानसभा प्रथम आहे. त्यानं त्याच्यात किती वाटा, त्याच्यात काही आमचा संबंध येत नाही. माझं असं मत आहे का आम्ही भाजपला काय सांगतो आहे, विधानसभेचं बोला. विधानसभेची बोलणी नाही तर मग ते 400च्या वाट्या संबंधात मला काय संबंध येतो? आता पण ज्या महायुतीच्या बैठक झाली असं तुम्हाला काय आमंत्रण आलं होतं? तुमच्या काही बोलणी झाली होती राज्यामध्ये? मला आमंत्रण आलं नाही आणि आमंत्रण आलं तर मला जायची इच्छा पण नाही आहे. तुम्ही याआधी पण सांगितलं की मी महाराष्ट्रामध्ये 4 ते 5 जागा लढवेल. आता काय भूमिका आहे तुमची? आता मला असं वाटतं का एकंदरीत जी अवस्था आहे सध्या ती आमची लढण्याची नाही, मानसिकता नाही आहे. आमची मानसिकता आहे विधानसभेची. म्हणजे लोकसभा लढणार नाही? अमरावती किंवा अकोला लढू, 2 जागा. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खातेदारांना व्याज माफी योजनेचा लाभ घेण्याकरिता व्याजसहित रक्कम 31 मार्चपर्यंत भरावी लागणार आहे. तर हे व्याज शासनाकडून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे. शासनाने दिलेल्या या आदेशावरनं जिल्हा मध्यवर्ती बँकेने याबाबतचा निर्णय घेतलेला आहे. याची माहिती मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी स्पष्ट केली आहे. जे खातेदार 31 मार्चच्या पूर्वी आपल्या कर्जाचा भरणा करतात त्यांना आतापर्यंत व्याज भरावे लागत नव्हते. अशा शेतकऱ्यांना व्याजमाफीचा फायदा मिळत होता. परंतु शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे आता या व्याजाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेला व्याजासहित रक्कम भरावी लागणार आहे. ज्या शेतकऱ्यांना व्याजमाफी योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्या अशा शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी व्याजासहित रक्कम भरावी असे आवाहन सुद्धा बँकेचे उपाध्यक्ष अभिजित ढेपे यांनी केले आहे. जिल्हा बँकेवर जेव्हा कुठलाही कठीण प्रसंग येतो हा प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कठीण प्रसंग असं मला सांगता येणार नाही. परंतु आम्ही एक संचालक म्हणून व शेतकरी म्हणून हा आमच्यासाठी फार कठीण प्रसंग आहे. कारण आजपर्यंत आपण 0% व्याजदरावर शेतकऱ्यांना कर्ज वसुली करत होतो आणि आज 4-8 दिवस अगोदर अधिकारी वर्ग आले आणि सांगायला लागले की
आपल्याला आता व्याज वसूल करावं लागेल, कारण त्यांचं म्हणणं असं की आम्ही आता बचत खात्याला ते पैसे वळती करून बँकेला देणार नाही. त्याच्यातली तांत्रिक अडचण अशी आली की जर शेतकऱ्याच्या बचत खात्यात पैसे गेले पण आपण जर व्याज येणे बाकी दाखवलं ते दाखवायचं कुठून? याच्या पहिले आपण बॅलन्स शीटला शासनाकडून येणे व्याज दाखवत होतो. व्याज शासनाकडून येणे बाकी हे बॅलन्स शीटला आपण दाखवू शकतो, यावर्षी ते आपण दाखवू शकणार नाही. ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे याच्यापूर्वी जे संचालक मंडळामध्ये जी सभा झाली त्यामध्ये बहुतांश संचालकांनी सांगितलं की जोपर्यंत होतं शक्य होतं तोपर्यंत 0% व्याजदरांनी योजना सुरू ठेवा. म्हणून आमचं असं मग अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात आम्ही निर्णय घेतला की 31 पर्यंत या 2-4-8 दिवसात जर शासनाने आम्हाला निर्णय दिला की आम्ही तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बचत खात्यामध्ये बँकेला पैसे देऊ व्याजाचे, तर ज्या शेतकऱ्यांनी ते पैसे भरले, आता काही लोकांनी वसुली भरणं सुरू केली, ज्यांनी व्याज आमच्याकडे भरलं त्या शेतकऱ्यांना परिपत्रक आल्याबरोबर आम्ही 31 मार्चबरोबर त्यांचे पैसे परत करू. कारण की लोकांनी आता वसुली भरणं सुरू केली आणि म्हणून आपल्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांनी पैसे भरले असतील व्याजासह किंवा भरतील त्यांना जर शासनाने आम्हाला निर्णय दिला आणि त्या दिवशी आम्ही इथे आमचे अध्यक्ष महोदयांनी अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्या दिवशी कोळगे साहेबांच्या लग्न समारंभात आले होते, त्यावेळी आम्ही हा निर्णय त्यांच्यावर प्रश्न मांडला आणि त्यांनी सांगितलं काही याच्यावर आपण 4-5 दिवसात आम्ही सांगितलं की साहेब आम्ही विदर्भातली बँक आहे, विदर्भात परिस्थिती आहे आणि शेतीमालाच्या भावामुळे आज शेतकऱ्यांच्या घरामध्ये माल पडू नये. आणि अशी परिस्थिती जे शेतकरी आज मुद्दत भरायला तयार आहे त्यांना तुम्ही आज व्याज मागाल तर ही फार कठीण प्रसंग त्यांच्यावर येईल. म्हणून जिल्हा बँकेने असा निर्णय घेतला आहे तो निर्णयापर्यंत व्याज वसूल करू. दिलं जरी व्याज असेल त्यांनी तर ज्या दिवशी आम्हाला पत्र प्राप्त होईल त्या दिवशी आम्ही 31 तारखेच्या अगोदरच त्यांना त्यांचं व्याज परत करू, फक्त मुद्दल ठेवू आणि त्यांचं व्याज आम्ही शासनाकडून आलेलं आमच्या खाती जमा करू आणि त्यांना एप्रिल महिन्यात कर्ज देऊ. जिल्हा सगळ्या बँकेने परिपत्रक काढले, यवतमाळ, अकोला, जळगाव, याच्यामध्ये अडचण पैशांची नाहीये. बॅलन्स शीटला ते पैसे दाखवायचे कुठे? आपण पहिले 5 कोटी रुपये व्याज शासनाकडून येणे बाकी, शासनाकडून येणे बाकी म्हटलं तर बॅलन्स शीटला दाखवू शकतो. आता शेतकऱ्याकडून येणं बाकी दाखवलं तर तो शेतकरी थकीत दिसतो. ही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे आम्ही जिल्हा बँकेच्या मार्फत शेतकऱ्यांना विनंती करतो आहे आणि आपल्याला की आम्हाला माहीत आहे हा कठीण प्रसंग आहे, परंतु या कठीण प्रसंगी आपल्याला शासन न्याय देईल ही अपेक्षा ठेवतो. पण जर न्याय दिला तर आम्ही 24 तासाच्या आत त्याचं भरलेलं व्याज त्याच्या बचत खाती जमा करू. शेतकरी थकीत झाल्याचं अडचण काय? त्यांनी जर मुद्दल भरलं त्याचं व्याज पहिले आपण शासनाकडून येणे बाकी दाखवलं. आज बँकेनी येणं व्याज दाखवायचं कुठून? शेतकऱ्यांकडून दाखवता येणार. जर नाही त्याच्या मागचं कारण सांगतो. जर आपण शेतकरी येणं व्याज बाकी दाखवलं याचा अर्थ तो शेतकरी अजून नील झाला नाही. आधीची पद्धत होती कशी? आधीची पद्धत अशी होती, समजा एका शेतकऱ्यांनी 1 लाख रुपये लोन घेतलं त्याचं 6,000 रुपये 6% प्रमाणे त्याचं व्याज झालं. आपण त्याला 1 लाख भरून देतो, त्याला 6,000चा प्रस्ताव त्याचा शासनाकडे पाठवतो. शासन आपल्याला 5 महिन्यांनी 6 महिन्यांनी 8 वर्षांनी देत होतं. आपण आपल्या बॅलन्स शीट मध्ये त्याचं 6,000 रुपये जे आहे शासनाकडून येणे बाकी दाखवतो. पण ह्या कोंडीमुळे आज आपण त्याची येणे बाकी दाखवायचे कुठे? शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत अपंग पंधरवडा दिन हा कार्यक्रम चांदूर बाजार तहसील कार्यालयाच्या वतीने शाळेत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात शासनाच्या अनेक योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. तर तहसीलदार गीतांजली गरड यांच्या हस्ते लाभार्थ्यांना राशन कार्ड, आधार कार्ड, जन्मदाखला अशा अनेक प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. या दरम्यान गरड यांनी उपस्थित नागरिकांना शासनाच्या योजनेची माहिती आपल्या मनोगताद्वारे स्पष्ट केली. गोरगरीब, अपंग, अनाथ मुलांना आधार उपलब्ध व्हावा याकरिता शासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यावेळी निराधार असलेल्या अनाथ मुलांना जन्मनोंदीचे प्रमाणपत्रे, ई रेशन कार्ड, संजय गांधी योजनेचा लाभ घेण्याकरिता फॉर्म्स भरणे आणि आधार कार्ड असे विविध उपक्रम अनाथ मुलांना ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स अँड बॉईज स्कूल येथे तहसीलदार गीतांजली गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वाटप करण्यात आले। या प्रसंगी तहसीलदार गीतांजली गरड यांनी अपंग पंधरवडा दिनानिमित्त अनाथ अपंगांकरिता शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली। मागील 5-6 दिवसांपासून तालुक्यात कोणकोणत्या ठिकाणी अनाथ मुले आणि लोक असू शकतात याचा सर्वे करून त्या प्रत्यक्ष पोहोचून वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे अनेक अनाथ मुलांना आधार उपलब्ध झाला आहे। प्रत्यक्ष अधिकारी अनाथ मुलांना वाटप करत असताना संस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मुले हे भारावून गेली होती। एवढ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार गीतांजली गरड यांचे आभार मानले। तालुक्यातील इतर ठिकाणीही या सर्व योजनांचा लाभ प्राधान्याने करून देण्यात येणार असे मनोगत त्यांनी विद्यार्थ्यांना बोलताना व्यक्त केले। गोरगरीब जनता जनार्दनापाशी पोचाव्या, अनाथ मुलांपाशी पोचाव्या याकरता शासनातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे। या सर्व संदर्भातील काही प्रतिक्रिया देण्याकरता आपल्या चांदूरबाजारच्या तहसीलदार गीतांजली गरड मॅडम आपण त्या सर्व संदर्भातील काही प्रतिक्रिया देतात। मॅडम, मला सांगा की आपल्या माध्यमातून गोरगरीब जनता जनार्दनासाठी त्या सोयीसुविधा उपलब्ध काय सांगू शकाल? शासनाकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करून गोरगरीब गरजू किंवा शेतकऱ्यांच्या अडचणी असतात त्यासाठी विविध प्रकारच्या योजना शासन कायम राबवत असतं आणि शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्या पूर्णपणे पोहोचवण्याचं काम विद्यार्थी प्रशासनाचं आहे। आणि त्यापैकी एक योजना अशी होती की अपंगांचा पंधरवडा, ही शासनाने योजना होती तिचं अंमलबजावणी करण्यासाठी खरोखर या योजनेच्या अपरोक्ष देखील कायम प्रयत्न शेतकऱ्यांच्या आर्थिक समस्या किंवा इतर गोरगरिबांच्या अडचणी करण्याचा कायम करण्याचा प्रयत्न असतो आणि त्यातच एक चांगली योजना शासनाने आम्हाला निर्देशित केल्यानंतर लगेचच या अनुषंगाने तालुक्यात कुठे अनाथ मुलं आहेत किंवा त्यांच्या संस्था काम करत आहेत याचा शोध घेतला आणि 2-3 ठिकाणी अनाथ मुलांना सांभाळणाऱ्या संस्था आहेत, त्या अनाथ मुलं आहेत असं कळल्यानंतर त्यांच्या गरजा काय आहेत ज्या शासनाच्या माध्यमातून पूर्ण होतील, जसे की त्यांचं जन्माची काही नोंदच नसते किंवा त्यांना जन्मतारीखसुद्धा माहिती नसते किंवा नुसती माहिती देतात त्याची दाखले नाहीत किंवा त्यांना रेशन कार्ड नाही, आधार कार्ड नसतं, ही मुलं शाळेत शिकत पण असं, परंतु या कागदपत्रांच्या अभाव त्यांना पुढच्या शैक्षणिक गरजा किंवा करिअर करण्यासाठी अडचणी येत असतातच। तर त्यासाठी त्यांना काही मार्ग माहीत नसतात किंवा तसं गाईड करणारे कोणी नसतात। अर्थातच या चांगल्या योजनेच्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो, त्यांना काय काय हवं आहे याची माहिती घेतली आणि 2 ते 3 दिवसात या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून आम्ही काल बॉईज गर्ल्स हॉस्टेल ख्रिश्चन बॉईज गर्ल्स हॉस्टेल पोहोचलो की त्यांना ही सर्व प्रमाणपत्र देण्यासाठी आलो। आताच त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद होता। स्टाफने खूपच भारावले होते की शासन आपल्या दारी ही जी संकल्पना शासनाचीच आहे त्या अनुषंगाने संस्थेमध्ये अधिकारी येतील याची त्यांना अपेक्षा नव्हती, पण काल आम्हाला जास्त त्यांच्याहून आनंद झाला की त्यांना ह्या मुलांना शासनाच्या माध्यमातून त्यांच्या शिक्षणाच्यासाठी आणि करिअरसाठी काही चांगल्या गोष्टी करता आल्या। त्यांना त्या कागदपत्राचं प्रमाणपत्राचं कालावधी वाटप केलं। अगदी त्यांचे आधार कार्ड आणि इतर काही गोष्टी आहेत ज्या प्रलंबित आहेत त्या पुढच्या आठवड्यापासून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। शिवाय अजून तालुक्यात काही ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत त्यांना ज्या ज्या काही अडचणी असतील कागदपत्रांच्या अनुषंगाने सर्व आम्ही या कार्यक्रमाला नायब तहसीलदार नामदेव गडलिंग, मंडळ अधिकारी अलका खडसे, पुरवठा निरीक्षक शीतल आंबटकर तसेच तलाठी प्रतीक चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या।
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता। यामध्ये GTPL 73 फास्टवे 256, सिटी केबल चॅनल 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वप्रथम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज।